नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सध्या संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्यातील खासदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता यापूर्वी आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर असतील किंवा विशाल पाटील असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील किंवा विविध खासदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी न मिळणारा पीक विमा किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत केंद्र शासनाच्या आर्थिक पॅकेजच्या सर्वात उपस्थितीत करण्यात आलेले होते. म्हणजेच की आता मंत्रालय असेल किंवा कृषी मंत्रालय असेल किंवा माध्यमातून राज्याच्या प्रस्तावासाठी केंद्र सरकारच्या प्रतीक्षेत असलेल्या अशा प्रकारची उत्तरं देण्यात आलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ऑलरेडी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवलेला आहे की माहिती देण्यात आलेली आहे की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच की आता 27 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या शासनाला राज्यामध्ये जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीबाबत की तर राज्यांमध्ये केंद्रीय पथक हे राज्यांमध्ये असेल किंवा केंद्रीय पथकाच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात आलेली आहे. राज्यातील असलेल्या नुकसानीची दाहकता त्यांना दाखवून देण्यात आलेली आहे की याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून काही उपाययोजना केल्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा झालेल्या नुकसानीसाठी आवश्यक ती मदत करावी, आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची माहिती देण्यात या निवेदनाच्या माध्यमातून प्रस्तावाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. 27 नोव्हेंबरला पाठवण्यात आलेल्या एकंदरीत केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी उत्तर ही पूर्वी पाठवलेल्या की प्रस्तावाच्या जाण्यापूर्वी करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध मंत्रालयाच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आलेली आहे. कृषी मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून हा उपाययोजना करण्यात आलेली आहे की ऑप्शन घेण्यात आली आहे की मात्र कुठेतरी आणखीन उत्तर आलेले नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून दिलेली नुकसान भरपाई ही तोकडी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी असतील, घराची पडझड असेल किंवा नुकसान असेल, दुकान असेल किंवा गायगुरांचं नुकसान झालेलं ते अतिशय मोठी अशी मदत या ठिकाणी गरजेची आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत प्रस्ताव मिळाला नाही असं सांगितलं जात होतं. मात्र आता जर पाहिलं तर प्रस्ताव मिळालेला असेल तर त्यांच्यावरती तातडीने काही उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना या राज्यातील नागरिकांना आवश्यक असलेली जी काही मदत आहे ते देणं गरजेचं आहे. नवीन कुठल्याही उपाययोजना आणल्यात नैसर्गिक आपत्तीसाठी जे अनुदान होतं ते वितरित केलं जाईल. मात्र केंद्र शासनाला प्रकारे कुठल्याही प्रकारचा उपाययोजना आणणं किंवा त्यासाठी काही घरगोच जाहीर करणं त्यासाठी कुठल्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन नाही. धन्यवाद.